तुम्ही म्हणता माझी गाडी कशामुळे खोली आणि काऊन खोली तर माहीत करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता मला जायचं सर्व्हिसिंगला, कारण की आपली गाडी सर्व्हिसिंग आलती करायला. मग काय गाडी सर्व्हिसिंग बुक घेतला आणि चला म्हणलं दररोजच्या सारखं येऊन गाडी सेल्फ मारला, म्हणलं गाडी गरम होऊ द्यावं. गाडी गरम झाल्या चला म्हणलं आता आपल्या मंजिल की तरफ. आपली मंजिल होती बघा शोरूम. कसं लवकर गेलं लवकर नंबर लागत आहे. 50-60च्या स्पीडने आलो बघा शोरूमला. शोरूमला येऊन उतरली बघा खाली गाडी नीट. इथं आल्या बघितलं तर गर्दात होता बघा. गाडी सर्व्हिसिंगचे रजिस्ट्रेशन केलं बघा. रजिस्ट्रेशन करून रिसिप्ट दिली बघा मला. गाडी सर्व्हिसिंगचा नंबर आलता बघा 40. त्यांनी दिलेलं टोकन अडकले गाडीला, कसं नंबर मागं पुढे होणे म्हणून. आपल्या गाडीचा टाइम होता सर्व्हिसिंगला, चला म्हणलं वेटिंग रूम मध्ये जाऊन बसू. इथं बसायला आता इथे टीव्हीवर गाणे सुरू होते. 10-12 गाणे ऐकून बघितलं बाहेर, तर बाहेर गर्दी बखळ वाढली. 2-3 तासानंतर आपल्या गाडीचा नंबर आलता तर गाडी पशीत बघितलं नेमकंच गाडी खोलायला सुरू होती. गाडी खोलायला चालू होती बघा, तोपर्यंत जाऊन आयलन गिरीजची पुडी आणली. आपली गाडी दुपारच्या टायमाला सर्व्हिसिंगला लागल्यामध्ये जेवायचा टाइम झाला. जेवायला गेले असल्याचे ना आपल्या गाडीला टाइम लागला, त्याच्यामुळे येऊन बसलो वेटिंग रूम मध्ये. इथे टीव्ही मध्ये मस्त बॉबी देओलचं गाणं सुरू होतं. जेवण आल्यानंतर येईन आपल्या गाडीला टाकला खुरा. लगेच गेली गाडीला ग्रीसिंग. सर्व्हिसिंग झाल्यानंतर आणून लावली लगेच वॉशिंगला. कशी चकाचक दिसती. थोड्या वेळाने आपल्या गाडीचा नंबर आला, लगेच धुवायला सुरू केली. वॉशिंग ती झाली, तुम्हाला आल्यासरच एकदा कोटिंग करून घ्यावा गाडीची. लावली कोटिंगला, गाड्या नसल्यामुळे आपलाच नंबर होता. कोटिंग करायला 1 नंबर चालू होती. लगेच मशीन फिरली. मशीनला काय म्हणतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आपली कोटिंग सर्व्हिसिंग झाली तर गाडी बघा कशी चमकू लागली. शोरूमला गेला टाटा. आपण भेटू पुढच्या न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलोचं बटन दाबा एकदा. लई दिसाचा हट माझा पूर्वा